विनोद तावडेंच्या महाराष्ट्र वापसीच्या चर्चेला जोर. तावडेंच्या सकाळपासूनच भाजप नेत्यांची गाठीभेटी. भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता. देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दरबारी फैसला. राजीनाम्याबाबत दिल्लीत अंतिम निर्णयाची शक्यता. देवेंद्र फडणवीसांबाबत दिल्ली काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष. देवेंद्र फडणवीसांच्या पडत्या दिवसाची चाहूल लागतात समर्थकांचीही पांगापांग. सुषमा अंधारेंचा प्रवीण दरेकर प्रसाद लाड या समर्थकांना टोला. राणा दाम्पत्याला तातडीने दिल्लीला येण्याचा निरोप. निवडणुकीत पराभवानंतर राणा दाम्पत्य प्रथमच दिल्लीत जाणार. अभिषेक बॅनर्जी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार. अभिषेक बॅनर्जी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर. किरण सावंतांनी निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे रश्मी ठाकरेंची भेट घेतली. निलेश राणेंचा मोठा गप्पस्फोट. प्रामाणिकपणे काम करतो, कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नसते, उदय सामंतांचं उत्तर. राष्ट्रवादीच्या बैठकीला 5 आमदारांची दांडी. आमदारांच्या दांडीनं वेगवेगळ्या चर्चांना उधाण. संविधान बदलण्याचा प्रयत्न जनतेनं उधळला. भाजपच्या एकाधिकारशाहीला स्पष्ट नाकारलं. आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका. मोदी शहांनी शेअर मार्केटबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण केला. मोदी शहामुळे गुंतवणूकदारांचं 30 लाख कोटींचं नुकसान. जेपीसीद्वारे चौकशीची राहुल गांधींची मागणी. पुढच्या 4 तासात मुंबईसह 5 जिल्ह्यात पावसाची शक्यता. पालघर, सिंधुदुर्ग, जळगावात कोसळणार पावसाच्या सरी. हवामान खात्याकडून पावसाचा अलर्ट जारी. मार्केटमध्ये चढउतार होत असतात. राहुल गांधींनी केलेले आरोप पियुष गोयल यांनी फेटाळले. पावसाळी अधिवेशन लावणीवर. 10 जूनऐवजी 27 जून पासून पावसाळी अधिवेशन. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. राष्ट्रवादीचे शेखर निकम सुप्रिया सुळेंच्या संपर्कात असल्याची माहिती. चिपळूण संगमेश्वरचे आमदार निकम घरवापसीच्या तयारीत. शेखर निकमांनी दावा फेटाळला. दौंडच्या कारभरवनाथ मंदिरात कार्यकर्त्यांकडून सुप्रिया सुळेंचं जंगी स्वागत. सुप्रिया सुळेंनी मानले कार्यकर्त्यांचे आभार. बारामतीत कामगार संघटनेच्या वतीनं सुप्रिया सुळेंचा विजयोत्सव. मिरवणूक काढत सुळेंच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी. श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर नवी जबाबदारी. संसदेत शिवसेनेचे गटनेते म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावावर खासदारांचं एकमत. खासदार विशाल पाटलांनी घेतली मल्लिकार्जुन खरगेंची भेट. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर दिल्लीत हायकमांडची भेट. मतमोजणी प्रक्रियेचे व्हिडिओ फुटेज देण्याची अमोल कीर्तिकरांची आयोगाला विनंती. उत्तर पश्चिम मुंबईतून कीर्तिकरांचा 48 मतांनी पराभव. फुटेज चेक करून निकालाला कोर्टात आव्हान देणार. मान्सून पूर्व बरसलेल्या पावसानं अकोलेकरांची चांगलीच तारांबळ. शहरातील अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानं मोठं नुकसान. वादळानं वडगाव जंगल पोलीस ठाण्याचे उडाले छप्पर. पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.